ही झाली आपली मुळाक्षर. ही मुळाक्षर आपल्याला पाठ असल्याशिवाय आपल्याला पुढचे अवयव जोडून त्याचं वाचन करता येणार नाही आणि लिखाण सुद्धा करता येणार. आता आपल्याला या सगळ्या मुळाक्षरांना वेलांटी जोडायची आहे. काय जोडायची आहे? बरोबर आहे. आता आपण वेलांटी जोडल्यानंतर काय फरक पडतो या मुळाक्षरामध्ये, मराठी मुळाक्षरामध्ये काय फरक पडतो आणि वेलांटी जोडल्यानंतर इंग्रजी अल्फाबेट मध्ये काय फरक पडतो ते आपण पाहू. पाहायचं का? बघा, मी आता या वेलांटीला दुसरी वेलांटी देतो. काय फरक पडतो कला बघू आपण. बघा, क च काय झालं? की. दुसरी वेलांटी झाली की, है ना. क होता, वेलांटी दिली की ती काय झाली? की. आणि इथं काय फरक पडला? या वेलांटीसाठी काय घ्यायचं आपल्याला? पहिल्या वेलांटीसाठी आपण काय घेतलं होतं? आय. आता दुसरी वेलांटी आहे म्हणून त्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय? बघा, ख ला दुसरी वेलांटी आपण काढली आणि इकडं डबल ई आपण लिहिला. ग ला दुसरी वेलांटी गी आणि जी च्या पुढे लावला डबल ई, झालं जी डबल ई, गी. घ ला दिली आपण दुसरी वेलांटी, घ चा झाला घी आणि जी एच ला आपण डबल ई जोडला, इथं झाला जी एच डबल ई. बघा, वेलांटी वाढली की इकडे ई वाढतो, डबल ई वाढतो. च ला आपण दुसरी वेलांटी दिली आणि सी एच च इथं झालं डबल ई. च ला दुसरी वेलांटी दिल्यामुळे ची झाला आणि इथं झाला सी एच डबल ई. छ ला आपण दुसरी वेलांटी दिली, छ चा झाला छी आणि इथं आपण डबल ई लिहिलं, इथं झालं सी डबल एच डबल ई, छी. ज ला आपण दुसरी वेलांटी दिली, इथं ज चा झाला जी आणि आपण इथं डबल ई लिहिला वेलांटीसाठी, जे ए डबल ई. इथं ई चुकीचा झाला रे, चुकून झाला ए. इथं ए चुकून दिला गेला होता, इथं डबल ई, हे झालं जी. ठीक आहे. चला, इथं झ ला वेलांटी दिली आपण, झ ची दुसरी वेलांटी झाली जी आणि तर डबल ई लिहिला, जे एच डबल ई. त्र चा झाला त्री आणि इथं लिहिला डबल ई, टी आर डबल ई, त्री. इथं ट चा झाला टी आणि इथं लिहिला डबल ई, टी डबल ई, टी. इथं ठ चा झाला टी, इथं झाला टी एच डबल ई. ड चा झाला डी, डी डबल ई. ढ चा झाला ढी, न चा झाला नी. बघा, ज्या वेळेस आपण काय चेंज करतोय, आपण मुळाक्षराला आपण वेलांटी देतोय दुसरी आणि त्याच वेळेस आपण काय करतोय, इंग्रजी मुळाक्षराच्या पुढे डबल ई आपण घेतोय. म्हणजे तुमच्या लक्षात एवढा यायला पाहिजे की वेलांटीसाठी काय वापरतोय आपण? डबल ई. हा, त ला आपण वेलांटी दिली, झाला ती आणि इकडे सुद्धा डबल ई आपण वाढवला, टी डबल ई. थ ला आपण वेलांटी दिली, थी झाला आणि इकडे आपण डबल ई लिहिला. द ला वेलांटी दिली दी, इकडे डबल ई, डी. ध ला दुसरी वेलांटी धी आणि इकडं दोन ई. न ला दुसरी वेलांटी नी आणि इकडं डबल ई. प ला वेलांटी पी आणि इकडं डबल ई. फ ला वेलांटी फी आणि इकडं डबल ई. ब ला वेलांटी बी आणि इकडं डबल ई. ब ला वेलांटी व्ही आणि इकडं डबल ई. म ला दुसरी वेलांटी मी, इकडं डबल ई. य ला वेलांटी ई आणि इकडं वाढवला आपण डबल ई. र ला दुसरी वेलांटी री आणि इथं सुद्धा डबल ई. ल ला दुसरी वेलांटी ली, एल डबल ई. व ला दुसरी वेलांटी वी, डब्ल्यू डबल ई. श ला दुसरी वेलांटी शी, एस एच डबल ई.
स ला दुसरी वेलांटी सी एस डबल ई. ह ला दुसरी वेलांटी ही डबल ई. र ला दुसरी वेलांटी ली डबल ई. श ला दुसरी वेलांटी शी डबल ई. जागा कमी राहिली त्यामुळे आपण शॉर्टकट मध्ये लिहिलं त्याला. ज्ञ ला दुसरी वेलांटी ज्ञी, इथं सुद्धा डबल ई नी. सगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलंय बघा. आणि आपण काय केलंय, ज्या ज्या ठिकाणी दुसरी वेलांटी दिली त्या त्या ठिकाणी आपण इंग्रजी अल्फाबेटच्या पुढं डबल ई लिहिला, म्हणजे वेलांटीसाठी आपण डबल ई वापरला. बरोबर आहे? येते लक्षात? आता याच्यावर आधारित तुम्हाला अनेक शब्द बनवता येतील, है ना. चला शब्द लिहून घ्या, लगेच लिहून घ्या. चला पहिला लिहा, काळी लिहा. आता इथं लिहायला जागा नाही, बोर्डवर काही लिहून देत नाही मी, तरीपर्यंत जागा थोडीशी इथं लिहायचा प्रयत्न करतो. हा पहिला शब्द लिहा, काळी. कुत्री. पाटी. त्यानंतर इथं लिहा, साठी. झाले आता. काळी, कुत्री, पाटी, साठी. हा अजून लिहा, कढी. कढी लिहा. त्यानंतर लिहा, माती. लिहा, माती. त्यानंतर लिहा, कमी. लिहा, कमी. त्यानंतर लिहा, ज्ञानी. ज्ञानेश्वराचं त्याला काना, ज्ञान, ज्ञानी. त्यानंतर लिहा, माशी. शला दुसरी वेलांटी शी. बघा शेवटचं अक्षर वेलांटीचं आलं की त्याला दुसरी वेलांटी लागते, बरोबर आहे. आणि सुरुवातीला जर वेलांटीचं अक्षर आलं तर त्याला पहिली वेलांटी लागते. हा नियम माहिती आहे आपल्याला. म्हणून वेलांटीचे जे काही शब्द तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये दुसरी वेलांटी येईल. त्यानंतर लिहा, आळी. आळी. त्यानंतर लिहा, बारी. बारी. त्यानंतर लिहा, घोडी. लिहा लिहा लिहा, घोडी. त्यानंतर लिहा, सनकी. सनकी. हा सनकी. त्यानंतर लिहा, पाणी. पाणी. त्यानंतर लिहा, पक्षी. त्यानंतर लिहा, काही. त्यानंतर लिहा, मादी. मला काना मा दी मादी. बस का? हा तर हे जे काही तुम्हाला आता मी शब्द दिले, या शब्दाचं तुम्हाला इंग्रजीमध्ये स्पेलिंग बनवायचं आहे. कान्याचे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आणि आता दुसरे वेलांटीचे आज दिले, त्यामुळं या प्रत्येक शब्दामधलं दुसरं जे अक्षर आहे तर ते दुसऱ्या वेलांटीचं आहे. आणि दुसरी वेलांटी कशी लिहितात या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं ते लिहिलेलं आहे. याला फॉलो करा. आणि जे कोणी व्ह्यूअर्स माझा व्हिडिओ पाहतात जरूर याला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच माहितीवाले व्हिडिओ मी सतत माझ्या चॅनलवर टाकत असतो. आमची जी शाळा आहे ती सेमी इंग्लिश शाळा आहे. आणि या सेमी इंग्लिश शाळेमध्येच आम्ही काय करतो,
लाईव्ह क्लासेस चालू असताना हे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही बनवतो, जेणेकरून याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना पण होतो. विद्यार्थ्यांना आम्ही शाळेमध्ये शिकवल्यानंतर हाच व्हिडिओ आमच्या शाळेच्या क्लासच्या ग्रुपवर आम्ही टाकतो. विद्यार्थी पुन्हा पुन्हा ते व्हिडिओ पाहतात आणि आपलं जे काही ज्ञान आहे ते दृढ करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद.